ही मूर्ती आम्ही 2000 साली केलेला आहे. अखंड ह्याला 25 वर्ष झाली मूर्तीला. ही फायबर ग्लासची मूर्ती कशामुळे केली आहे माहिती आम्ही, आपल्या ह्या कोल्हापुरात एक विसर्जनचा हे लय मोठा प्रॉब्लेम होता. सोयी काय नव्हती. तर एका वेळी आम्ही विसर्जन करायला गेलो तर आमची मूर्ती विटामन झाली. ते JCBने कसं पाहिजे तसं ढकललं त्यांनी. तर आम्हाला ते बरं वाटलं नाही कोल्हापुरात. एवढे लाखो रुपये खर्च करायचे त्याला. ते बरं वाटलं नाही. तर आमच्या मंडळाचे संस्थाध्यक्ष आणि 5 कार्यकर्ते एक तातडीनं 2 दिवसात त्यांनी एक निर्णय घेतला. काही नाही, आपण कोल्हापूर काहीतरी वेगळं करायचं. मग त्यांनी म्हणजे काहीतरी वेगळं, म्हणजे फायबर ग्लासची मूर्ती एक बनवायची. त्याचा एक संपर्क त्यांनी विचार केला. मग लगेच आम्ही 2000 साली फायबर ग्लासची मूर्ती केली. त्या मूर्तीपासून एक आपला एक खर्च कमी होतोय, पर्यावरण मुक्ती आहे सगळा, आणि विसर्जनाला काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. लोकांशी दर्शन आम्ही मंदिर बांधलेलं आहे. वर्षभर ते दर्शन ठेवतो. प्रत्येक संकष्टीला आरती होती आपली. मोठी कार्यक्रम तिला ठेवतो आम्ही गणेश जयंतीला. पुढल्या वर्षी 1 महिना अगोदर त्याची रंगरंगोटी आम्ही काम करतो. परत गणपतीच्या आदल्या दिवशी आणून आम्ही हा दरबारात बसवतो.